पैलवान चंद्रहारदादा पाटील यांनी आज जे लाक्षणिक उपोषण सांगली येथे केलं होतं ते उपोषण त्यांनी सोडावं आणि ज्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्या मागण्या शासन स्तरावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न आमदार म्हणून मी करेन। आणि काही प्रश्न असे आहेत ज्याचा निर्णय परिषदेनं संघानं घ्यायचा आहे आणि परिषदेचे काही प्रतिनिधी आले होते, संघाचे काही प्रतिनिधी आले होते, त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जे प्रश्न शासनापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू। आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की जे प्रश्न शासन स्तरावरती मांडायचे ते मी मांडेन। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी उपोषण सोडावं ही मागणी मी केली होती। त्यांनी उपोषण आमच्या विनंतीला मान देऊन सोडलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। आर पाटलांनी ज्या स्वर्गीय आबांनी तशी घोषणा केली होती की महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाला PSI एकदा झालेल्या महाराष्ट्र केसरीला, पण आबा गेल्यानंतर ती मागणी प्रलंबित राहिली। मी लवकरच या राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटून या मागणी संदर्भामध्ये कुठेतरी मान्य केली जावी अशी मागणी मी निश्चितपणाने करेन। आबा असताना लेडीज बारला परवानगी दिली नव्हती, पण आताचं सरकार पुन्हा एकदा लेडीज बार चालू करण्याचा घाट घालत आहे। मी आज सकाळपासून खरं तर वारणाली कार्यालयामध्ये जलसंपदा विभागाच्या बैठकांमध्ये होतो, त्या संदर्भाची कुठली बातमी माझ्या कानावरती नाही, पण मी तसा जर काही घाट असेल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला जर कुठे डाग लागणार असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण मैदानात उतरू। पैलवानांना स्वतःच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागते, आंदोलन करण्याची वेळ येते, राज्य सरकार कुठेतरी कमी पडते। खरं तर या खेळामध्ये आता मी इथे येण्याचा हेतू मुळातच असा होता की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पैलवान असे घडले ज्यांनी सांगली जिल्ह्याला देशाच्या नकाशावरती नव्यानं ओळख निर्माण करून दिली। त्यामुळे आज एवढी चांगली परंपरा असताना आपल्या जिल्ह्यातला एक नामांकित पैलवान आज पैलवानांच्या मागणीसाठी उपोषणाला बसतोय, तर त्यांना कुठेतरी आपण पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटलं। आम्ही सगळेजण आलो, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि त्यांनी ते आज उपोषण सोडलेलं आहे। या दोन कुस्ती संघटना ज्यामध्ये आहे या राजकारण होत आहे का याच्यामुळं? कारण एक कुस्तीगीर संघटना आहे आणि दुसऱ्या कुस्तीगीर परिषद आहे ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत। आता खरं तर परिषद असेल किंवा संघ असेल या संदर्भामध्ये मी खोलवर कधी जाऊन माहिती घेतलेली नाही आहे किंवा त्या दोन्ही संघटनांची भूमिका सुद्धा काय आहे या बाबतीत सुद्धा कधी खोलवर भूमिका मी जाणून घेतली नाही आहे। त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य राहणार। पवारांच्या कानावर या गोष्टी घालणार का? मी निश्चितपणाने पैलवानांची मागणी जी माझ्याकडे आलेली आहे ती पवार साहेबांच्या कानावरती घालणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।